नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंधित माहिती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं पूर्ण नाव काय? भाऊराव पायकोंडा पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला? 22 सप्टेंबर 1887, 22 सप्टेंबर 1887. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला? कुंभोज, जिल्हा कोल्हापूर. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू केव्हा झाला? 9 मे 1959. 9 मे 1959. महाराष्ट्राचे बुकटी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात. 22 सप्टेंबर 1887 मध्ये पहिला श्रम प्रतिष्ठित दिन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावे साजरा केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या श्रम प्रतिष्ठा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? 22 सप्टेंबर. पहिला श्रम प्रतिष्ठा दिन केव्हा साजरा केला? 1887. भाऊराव पाटील यांना कर्मवीर पदवी कोणी दिली? गाडगे महाराज यांनी दिली. 22 सप्टेंबर हा दिवस श्रम प्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाच्या नावे? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावे. ग्रामीण शिक्षण प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाज सुधारक असे कोणाला म्हणतात? कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते? वटवृक्ष. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणा केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. आणि त्या रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे वटवृक्ष. संस्थात्मक योगदान. 1910 स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना केली. स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. केव्हा केली? 1910 मध्ये. 1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेले. 4 ऑक्टोबर 1919 काले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा केली? 4 ऑक्टोबर 1919. कुठे केली? काले तालुका कराड येथे. 1924 छत्रपती शाहू बोर्डिंग सातारा येथे स्थापन. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना कोणी केली? शाहू महाराजांनी केली. केव्हा केली? 1924 मध्ये केली. छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? महात्मा गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष कोण? हमीद अली. छत्रपती शाहू बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष कोण? हमीद अली. 1932 मध्ये पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी युनियन बोर्डिंगची हाऊसची स्थापना केली. पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना कोणा केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. केव्हा केली? 1932 मध्ये केली. 1935 प्राथमिक शिक्षण प्रशिक्षणासाठी सातारा येथे सिल्वर ज्युबली रूरल ट्रेनिंग कॉलेज स्थापले. कोणी? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. केव्हा? 1935 मध्ये. 1940 महाराजा सयाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली. कोठे? सातारा. केव्हा? 1940 मध्ये. महाराजा सयाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. कुठे? सातारा. 1940 मध्ये. 1947 मध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापन केले. कोणी? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापन केले. कोणी? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. केव्हा? 1947 मध्ये. स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा व शिकवा ही योजना कोणी चालू केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंडची ही योजना कोणी राबवली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वैशिष्ट्ये. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणारे समाज सुधारक. कोण? कर्मवीर भाऊराव पाटील. वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न कोणी केला? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यांचा पराभव कोणावर होता? कर्मवीर भाऊराव पाटील. सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव कोणावर होता? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीथ कोणाचे?
रयत शिक्षण संस्थेचे. श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षिक तत्वात महत्वाचे स्थान. कर्मवीर भाऊ पाटील म्हणतात, तुम्हाला जर 1 वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसे पेरा. हा संदेश कर्मवीर भाऊ पाटलांनी जनतेला दिला. शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनवले. कोणी? कर्मवीर भाऊ पाटील. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कर्मवीर भाऊ पाटलांना कोणी म्हटले? ह.रा. महाजनी यांनी म्हटले. ह.रा. महाजनी यांनी म्हटले. भाऊराव का कार्य उनका सच्चा कीर्तिस्तंभ आहे असे कोणी म्हटले? महात्मा गांधीने म्हटले. जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेले कर्मवीर अण्णांना जगातील सर्व विद्यापीठाच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल असे कोणी म्हटले? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी म्हटले.